दर्शक हो नमस्कार. आज आपण असं वाक्य बघूया, जर तर आणि त्याशिवाय संदर्भानुसार एकच शब्द कसा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ बदलतो ते. सिरियलमधलंच आहे, तर वाक्य पहिल्यांदा बघूया. होट्टलुक्कू पोय वांगिना निरेय सेल्वागुम. म्हणजे हॉटेलला जाऊन आणलं तर, आता याच्यामध्ये एकतर खरेदी केलं तर असा अर्थ होऊ शकतो, किंवा आणलं तर असंही. आता आणतो हॉटेलमधून तेव्हा माणूस खरेदीच करतो. वांगीना निरेय सेल्वागुम, खरेदी केलं तर खूप. निरेय म्हणजे खूप. सेल्वू हा एक शब्द आहे. सेल्वू म्हणजे महाग किंवा खर्चिक, आणि आगुम म्हणजे होईल. तर सेल्वागुम हा त्याचा संधी झालेला आहे. आणि त्याच्या पुढे तो जो नायक आहे तो कंजूस आहे. तर तो काय म्हणतो की त्याच्याऐवजी, म्हणजे अदक्कू बदील, त्याच्याऐवजी, इन्स्टेड आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो त्याच्या तसाच अर्थ अदक्कू बदील, मराठीमध्ये आपण बदील त्याच्याऐवजी असं आपण म्हणू. इंगे अन्नदानतील वांगिना यन्न. आता हे सिरियलमधलं असल्यामुळे अतिशय ते कॉन्व्हर्सेशन टाईप आहे. अदक्कू बदील, इंगे म्हणजे इथे, अन्नदानतील, कारण तो जिथे गेलेला असतो त्या मंदिरामध्ये अन्नदान चालू असतं. तो बोलतो त्याच्याऐवजी इथे अन्नदानामधील, अन्नदानामधून म्हणजे अन्नदान करतायत तिकडून आणलं तर कसं, येणं. म्हणजे हा स्वतःशीच तो विचार करतोय आणि तेव्हा हे वाक्य आलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, वांगीना वर आधी पण आहे, ते म्हणजे एक तर खरेदी करणे असा मी अर्थ घेतला आहे. आणि इथे जेव्हा अन्नदानामधून आणतो तेव्हा तर कोण खरेदी नाही करणार, तेव्हा ते आणणे या अर्थाचं हे क्रियापद आहे. हा त्याचा अर्थ आहे. आणि दुसरं म्हणजे बघा, वांगीना, वांगीना म्हणजे आधी होटलुक्कू पोय वांगीना, हॉटेलला जाऊन आणलं तर, खरेदी केलं तर आलेलं आहे बघा वांगीनामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला हे डिफरन्शिएट करता आलं पाहिजे आणि अशी वाक्य बनवता आली पाहिजेत.